नमस्कार मित्रो, जॉमेट्री मधलं सिमिलॅरिटी चॅप्टर पाहतोय. त्यातलं 1.1 आणि 1.2 आपण कंप्लीट करूया. 1.3 कडे जातो. व्हॉट इज मीन बाय सिमिलर फिगर्स? टू फिगर्स आर सिमिलर व्हेन इट इज पॉसिबल. साइज आर डिफरन्स बट शेप विल बी सेम. शेप काय असेल? सेम असेल. साइज काय असतील? डिफरंट असेल. अशा फिगर्सना आपण काय म्हणतो? सिमिलर फिगर. या ठिकाणी ट्रायंगलच्या सिमिलॅरिटीवर विचार करायचा आपल्याला. In this chapter, we shall study about those figures which have same shape. Not necessary size will be same. Two figures having same shape, not necessary size will be same. Size different असतील तरी चालतील. All these figures is called as similar figures, right? Standard 6 पासून आपण पाहतोय. आता आपल्याला ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल पी क्यूचा विचार करायचा आहे. अँगल ए कोणा इतका आहे? पी इतका. अँगल बी कोणा इतका आहे? क्यू इतका. अँगल सी आर इतका आहे. या ट्रायंगल मध्ये एबीसी आणि ट्रायंगल पी क्यू मध्ये ए कोणा इतका आहे? पी इतका अँगल आहे. बी कोणा इतका आहे? क्यू इतका आहे. आणि सी कोणा इतका आहे? आर इतका आहे. आणि देर आणखी काय आहे तर अँगल्स आर इक्वल, साइड्स आर प्रपोर्शनल. दॅट इज ए बी अपॉन पी क्यू, बी सी अपॉन क्यू आर, ए सी अपॉन पी आर. So AB upon PQ is equal to BC upon QR is equal to AC. The sides are proportional. म्हणजे साइड्सचा रेशो काय असेल? सेम असेल. अँगल इक्वल असतील. दिस फिगर इज कॉल्ड एज सिमिलर फिगर. या ठिकाणी दोन ट्रायंगल्स आहेत म्हणून ट्रायंगल्स आर सिमिलर. ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल PQR आर द सिमिलर. ते रिप्रेझेंट कसं करतात पहा? ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल PQR. ही जी साइन आहे ना, ही सिमिलरिटी साइन आहे. लक्षात आलं का? ही साइन कुठले? सिमिलरिटीचे. हे लक्षात ठेवा. साइज आपण व्यवस्थित काढली. म्हणजे ट्रायंगल सिमिलर असण्यासाठी काय आवश्यक आहे? करस्पॉन्डिंग अँगल इक्वल आवश्यक आहे आणि करस्पॉन्डिंग साइड्स प्रोपोर्शनल असणं आवश्यक आहे. इन टू ट्रायंगल्स दे आर सिमिलर इफ अँगल्स आर कॉन्ग्रुएंट अँड साइड्स आर प्रोपोर्शनल. समजतं? त्यानंतर मी काही डायग्राम्स तुम्हाला दाखवत देतो. या ठिकाणी पहा, त्या सिमिलर आहेत का विचार करूया. बघा, ए बी सी इक्वल ट्रायंगल आहे. पी क्यू आर इक्वल ट्रायंगल्स आहे. इक्वल ट्रायंगल याचा अर्थ काय रे? ऑल साइड्स आर इक्वल, ऑल अँगल्स आर इक्वल, राईट? म्हणजे ए कोणा इतका आहे? पी इतका आहे. बी कोणा इतका आहे? क्यू इतका आहे. सी आर इतका आहे. नंतर ए बी अपॉन पी क्यू 5:2 येईल. बी सी अपॉन क्यू आर 5:2 येईल. आणि ए सी अपॉन पी आर सुद्धा 5:2 येईल. येतं ना? 5:2 रेशो सारखा आहे. अँगल्स इक्वल आहे. therefore these triangles are similar to each other. दुसरी आकृती बघा, एल एम एन आणि डी ई एफ मध्ये एम अँगल ई इतका आहे, एल कोणा इतका आहे? डी इतका आहे. एन अँगल कुठला? एफ इतका आहे. 6/3 करा 2:1 येईल. 8/4 करा 2:1 येईल. 10/5 करा 2:1. रेशो 7 आहे. therefore these triangles are similar. समजतं तुम्हाला? मग सिमिलॅरिटीचे ट्रायंगल सिमिलर असण्याच्या क्रायटेरिया कोणते आहेत? कोणत्या टेस्ट आहेत? पहिली टेस्ट आहे ए टेस्ट. म्हणजे ए तिन्ही अँगल सारखे असतील तर ए टेस्ट मध्ये सिमिलर आहेत. फक्त दोन अँगल सारखे दिले तरी चालतात. लक्षात ठेवा, फक्त आपल्याला दोन अँगल जरी दिले तरी चालतात, कारण तिसरा अँगल सेम असतोच, राईट? कारण सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180. त्यामुळे दोन अँगल जरी दिले तर ती ए टेस्ट तयार होईल, राईट? एसएसएस म्हणजे ऑल साइड्स आर प्रपोर्शनल टू इच अदर. म्हणजे ऑल साइड्स प्रपोर्शनल असतात तर एसएसएस टेस्ट तयार होते. एसएएस याचा अर्थ साइड्स प्रपोर्शन आणि त्यांच्या मधला जो अँगल आहे इन्क्लुडिंग अँगल तो इक्वल असेल तर एसएएस टेस्ट नुसार ट्रायंगल काय असेल? सिमिलर. ह्या तुम्हाला सिमिलरिटीच्या हे 9th ला झालेले आहे. आपल्याला लक्षात आलं का? आपल्याला इथे फार त्याच्यात वेळ घालवायचा नाही. यात फिगर पहा, ही मोठी फिगर आहे क्वाड्रॅटिकची, ही छोटी आहे. दोन्ही प्रपोर्शनेटनं मोठे होतात की प्रपोर्शनेट लहान होतात, म्हणून आता या ठिकाणी मोठी झालेली आहे म्हणून सिमिलर फिगर आहे. हा पेंटागॉन हा मोठा आहे, लहान आहे. प्रपोर्शनेटने ते आहेत मोठे आहेत आणि प्रपोर्शनेटने लहान आहेत. बरोबर का? ऑल फिगर म्हणजे एखादी फिगर आहे ते प्रपोर्शनल तर एक वाढते किंवा प्रपोर्शनल किंवा इथे वाढलेले आहे पहा. या ठिकाणी हेक्सागॉन मोठा आहे तो लहान केलाय पहा. या ट्रीचं एखादं सिम्बॉलिक आहे, राईट? तो मोठा ट्री काढलेला आहे म्हणजे त्या प्रपोर्शनेट मध्ये तो वाढलेला आहे किंवा प्रपोर्शनेट मध्ये कमी झालेला आहे. अशा फिगर्स ह्या काय? सिमिलर. सर्कल आहे, हे छोटं सर्कल आहे, लाईक दॅट, राईट? दिस फिगर्स कॉल्ड एज व्हॉट? सिमिलर फिगर. आता या ठिकाणी ताजमहाल पहा, मी दोन्ही ताजमहाल एक
एकच चित्र आहे, परंतु त्याचा आकार वेगळा आहे बा. त्या ठिकाणी मोठा आहे, त्याचं ही रिडक्शन कॉपी आहे, म्हणजे लहान केलेली कॉपी आहे. दोघांची ठेवण किंवा रचना सेम आहे, राईट. देअरफॉर दीज आर सिमिलर फिगर्स. या ठिकाणी पहा, मी अमिताभ बच्चनचे पासपोर्ट साईजचा फोटो घेतलाय. तो थोडासा लहान केलाय, परंतु त्याची ठेवण किंवा रचना सेम आहे, म्हणून ते सिमिलर फिगर आहेत. राजेश खन्नाचा छोटा आहे तो मोठा केलाय पहा, म्हणून सिमिलर फिगर आहेत. माधुरी दीक्षितचा मोठा फोटो आहे, नंतर त्याला मी रिडक्शन केलंय, छोटा फोटो तयार केलाय, म्हणून तुमच्या लक्षात येईल त्याचे सेप वेगळे असतील, परंतु ठेवण म्हणजे सॉरी सेप सारखेच आहेत, राईट, पण त्याची साईज काय असेल डिफरंट असेल. असं असेल तर आपण त्याला म्हणतो सिमिलर फिगर. समजतं? हा झाला बेसिक तुमचा पार्ट. समजतं? आता आपण एक्सरसाइजला जाणार आहोत. एक्सरसाइज बघा. इन ट्रायंगल एबीसी बी 75 डिग्री, अँगल ईडीसी मध्ये डी 75 डिग्री. हे दोन्ही ट्रायंगल कोणत्या टेस्ट नुसार सिमिलर आहेत? पहिली गोष्ट म्हणजे बी कुणा इतका आहे रे? डी इतका 70-75 आहे. आणि दोघांना एबीसी आणि डीईसी ला दोघांना कॉमन कोण आहे? सी आहे. म्हणून ए टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल काय असणार? सिमिलर असणार. लिहायचं कसं बघा. 1-1 करस्पॉन्डन्स पहिल्यांदा लिहायला शिका, ती समजली पाहिजे. तिथं चुका होतात बऱ्याच वेळेला, लक्षात आलं का? चला लक्ष द्या. ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल ईडीसी या दोघांचा विचार करा. एबीसी 1-1 करस्पॉन्डिंग ईडीसी, राईट. अँगल एबीसी 75 डिग्री, अँगल ईडीसी सुद्धा 75 डिग्री गिवन, देअरफॉर दे आर इक्वल. कॉमन अँगल कुठला आहे? सी अँगल आहे, राईट. अँगल बीसीए आणि अँगल व्हॉट डीसीई, हे अँगल हा कुठला अँगल आहे? दोन्ही सेम अँगल आहे, म्हणजे त्याला कॉमन अँगल म्हणतो. दोन अँगल सारखे जरी हरकत नाहीत, ट्रायंगल्स आर सिमिलर, देअरफॉर ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल ईडीसी बाय ए टेस्ट ऑफ सिमिलरिटी. ओके. आता झालं की एवढंच विचारलंय आपल्याला. समजलं? आपल्याला हे ट्रायंगल सिमिलर आहेत का, असेल तर कोणत्या टेस्टनुसार? ए टेस्टनुसार हे सिमिलर आहेत. हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न आपण बघूया. मग थोडस डायग्राम बघा. तुम्हाला AB 6 आहे, PQ 3 आहे. 6/3 घेतलं 2:1 येईल. 8/4 घेतलं तर 2:1 येईल. 10/5 घेतलं तर 2:1, म्हणजे रेशो 2:1 आहे, राईट. इकडे लक्ष द्या. सोल्युशन इन ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल PQ, AB/PQ काढा. AB 6, BC 8, AC 10 दिलेलं आहे. नंतर PQR मध्ये PQ 3, QR 4 आणि PR 5 दिले. काय हरकत नाही, लक्ष द्या. ट्रायंगल ABC corresponds to triangle PQR. AB/PQ 6/3 that is 2:1. BC/QR म्हणजे 8/4 that is also 2:1. AC/PR is equal to 10/5 that is also 2:1. म्हणजे रेशो सेम आहे सगळ्यांचा, 2:1 आहे. आणि म्हणून these sides are proportional. These sides are proportional. If the sides are proportional, मग SSS test कुठली टेस्ट? SSS test. These triangles are similar to each other. हो गया. समजतं? नेक्स्ट पुढचा प्रश्न पहा. दोन पोल आहेत, एक PQ आहे आणि एक BC आहे, राईट. या दोन्ही पोल मध्ये समजा सूर्य या ठिकाणी आहे, सन या ठिकाणी हा सन आहे, तर त्याची शॅडो जी आहे PQ ची इथं QR पडणार आहे आणि AB ची काय पडणार आहे? BC पडणार आहे. या पोलची हाईट किती आहे? आणि पोल हा परपेंडिक्युलर असतो जमिनीला, राईट. तसंच AB सुद्धा हा जो पोल आहे तो जमिनीला परपेंडिक्युलर आहे, राईट. आणि हा सूर्याचा विचार करता आपण, बरोबर का? हा जो अँगल तयार होतो तो अँगल आणि हा P अँगल सारखा असणार आहे. तसा C अँगल आणि R अँगल सारखा, म्हणजे ह्यात सिमिलर फिगर मिळणार आहेत. लक्षात ठेवा, हे सिमिलर काय आहेत हे महत्वाचं आहे. समजतं? चलो लक्ष द्या. सोल्युशन स्मॉलर पोल PQ is equal to 4 meter, बिगर पोल AB is equal to 8 meter. स्मॉलर PQ आहे, त्याची शॅडो किती आहे? 6 मीटर आहे. बिगर पोल किती आहे? 8 मीटर आहे. त्याची शॅडो BC आहे, ती माहित नाही आपल्याला, ती आपल्याला काढायची आहे, राईट. X म्हटली आपण. ऍट द सेम टाइम, एकाच वेळेला, बरोबर, शॅडोज आर प्रपोर्शनल टू इच अदर. याचं कारण हे दोन ट्रायंगल काय सिमिलर असणार आहेत आणि त्यामुळं शॅडोज प्रपोर्शनल, म्हणजे PQ/BC जेवढा आहे तेवढंच PQ/AB जेवढा आहे तेवढंच BC/QR असणार आहे.
लक्षात आलं? कारण ह्या दोन्ही फिगर सिमिलर आहेत, ट्रायंगल सिमिलर असल्यामुळं ए बी अपॉन पी क्यू मस्ट बी इक्वल टू बी सी अपॉन क्यू आर इज इक्वल टू एसी अपॉन पी आर. पण एसीचा काय संबंध नाही. आता आपल्याला शॅडो बीसी काढायचं आहे, राईट? समजतं का? CSST याचा अर्थ आहे करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल. हे रिझन आहे, लक्षात ना, शॉर्टकट मधलं. हा, ओके. 8/4 इज इक्वल टू BC अपॉन 6. टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन. 8 6 जा. इथे हे लहान केलं तरी चालणार आहे, चालेल, हरकत नाही. 4 2 जा, 4 1 जा, मग 2 1 इज इक्वल टू दिस. टेक क्रॉस 6 2 जा 12. चालेल, संपलं. बरोबर, 6 2 जा. आता मी दुसरी सोपी पद्धत तुम्हाला सांगतो, म्हणजे गणित लगेच आपल्याला तुम्ही 4 2 जा 8, राईट? तसं 6 2 जा 12. संपला विषय. समजतं? म्हणजे उत्तर काय येणार हे अगोदरच आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. हरकत नाही, ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4. इन ट्रायंगल ABC, AP परपेंडिक्युलर टू BC, BQ परपेंडिक्युलर टू AC असं असेल तर काय प्रूव्ह करायचं आहे? CPA सिमिलर टू CQB हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. बघा कसं करणार आपण, लक्ष द्या. आणि त्यानंतर AC ची व्हॅल्यू सुद्धा काढायची आहे. काढू आपण, लक्ष. CPA अँड ट्रायंगल CQB. पहिली गोष्ट म्हणजे अँगल P 90 डिग्री, अँगल Q 90 डिग्री आहे. म्हणजे CPA इज इक्वल टू 90 डिग्री, CQB इज ऑल्सो 90 डिग्री, ईस्ट 90 रिजनला. या दोघांना कॉमन अँगल C आहे. म्हणजेच आपण कसं लिहिणार? PCA इज इक्वल टू QCB, राईट? त्याला कारण काय? कॉमन अँगल. दोन अँगल सारखे झाले, बस झाले. A टेस्ट दिस ट्रायंगल्स आर सिमिलर. इफ द ट्रायंगल आर सिमिलर, साइड्स आर प्रोपोर्शनल. यू नो दॅट. आता साइड्स प्रोपोर्शनल का लिहायचं? तर आपल्याला काढायची AC काढायची ना, बरोबर का? AP upon BQ is equal to AC upon BC, right? If the triangle are similar, sides are corresponding side of similar triangle. Value टाका. AP किती आहे? 7 आहे, BQ 8 आहे, AC आपल्याला काढायचं आहे, पण BC माहित आहे ना किती आहे? 12 आहे. टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन. 7 into 12 upon 8. आता हे सोडवायचं, तुम्ही सोडवायचं आहे. 4 2 8, 4 3 12, 7 3 21 अपॉन 2 म्हणजे 10.5, राईट? तुम्हाला एक लक्षात ठेवा, सोडवायचं तुमच्यावर आहे, राईट? 21/2. 21/2 म्हणजे किती रे? 10.5. संपला विषय. दॅट्स एंड. समजतो? त्यानंतर क्वेश्चन नंबर 5. काय क्वेश्चन 5 आहे पहा. PQRS हा ट्रॅपेझियम आहे. याचा कारण काय? PQ पॅरलल टू RS. वन साइड ऑफ द क्वाड्रॅटल मस्ट बी पॅरलल. ओके, म्हणजे PQ कुणाला पॅरलल आहे? ISR ला आहे, RS ला आहे. ओके. हा, AR 5 टाइम्स AP, AR 5 टाइम्स AP दिलेलं आहे. AS 5 टाइम AQ, AS 5 टाइम AQ दिलेलं आहे. तर प्रूव्ह करायचं आहे SR इज इक्वल टू SR म्हणजे हा 5 टाइम्स PQ. हे प्रूव्ह करायचं. ठीक आहे, एवढं लक्ष द्या. आपल्याला अनेक पद्धतीने प्रूव्ह करता येतं. कारण हा ट्रॅपेझियम आहे, PQ पॅरलल टू SR दिलेला आहे. म्हणजे PQ पॅरलल SR घेतला आणि QS त्यांची जर ट्रान्सफर घेतली आपण, तर तुमच्या लक्षात येईल, सॉरी, PR ट्रान्सफर घेतलं तर अँगल P हा दिसतो का? आणि अँगल R म्हणजे APQ जेवढा आहे तेवढाच ARS आहे. अँगल APQ कॉन्ग्रुएंट टू ARS. याला कारण लिहा, अल्टरनेट अँगल, राईट? त्यानंतर या दोन ट्रायंगलचा विचार करूया. कुठला ट्रायंगल? APQ आणि ARS या दोन ट्रायंगलचा विचार करा. APQ जेवढा आहे तेवढाच ARS आहे फ्रॉम 1. अँगल PAQ जेवढा आहे तेवढा RAS आहे, व्हर्टिकली अपोजिट अँगल, राईट? मग दोन अँगल झाले, बस झाले की दिस ट्रायंगल्स आर सिमिलर. APQ सिमिलर टू ARS. चला, इफ द ट्रायंगल आर सिमिलर, साइड्स आर प्रोपोर्शनल. म्हणजे AP अपॉन AR, PQ अपॉन RS, AQ अपॉन AS. बरोबर ना?
if the triangle are similar sides are opposite, corresponding side of similar triangles. Okay, next. But what is given? AR is equal to 5 times AP. मग AP upon AR काय व्हॅल्यू येईल? 1/5, राईट. हा 5 तिकडे जाईल आणि IR इकडे जाईल, 1/5. म्हणजे याचा अर्थ असा आहे PQ upon RS सुद्धा सेम आन्सर येईल किती? 1/5. खरे पा AP upon AR 1/5 आहे, तर PQ upon RS सुद्धा किती असणार? 1/5. टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन, यू गेट द आन्सर. संपलं. करा तिरकस गुणाकार करा, काय होईल पहा? 5 PQ इज इक्वल टू RS और RS इज इक्वल टू 5 PQ. संपलं, विषय संपला. RS म्हणा किंवा SR म्हणा, लक्षात आलं? सेम आहे. क्वेश्चन नंबर 6. पहा अवघड काही नाहीये, फटाफट डोक्यात आलं पाहिजे. या ठिकाणी सुद्धा दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे, कुठले ते शोधा. कारण हा ट्रॅपेझियम आहे, सेम बघासारखाच, बरोबर. CD ला AB पॅरलल आहे, AB पॅरलल टू BC असं म्हणूया आपण. ABCD ट्रॅपेझियम असेल तर अपोजिट साइड एक पेअर काय असते? पॅरलल असते, बरोबर. पॅरलल आहे. BD ट्रान्सव्हर्स घेतली तर अँगल कुठला पहा? ODC आणि OBA हे दोन्ही अँगल काय असते? सारखे असते. किंवा काय म्हटले पहा या ठिकाणी? CDB जेवढा आहे तेवढा ABD चालेल, हरकत. That is angle CDO is equal to ABO. समजतो? CDO is equal to AB from 1. Vertically opposite angle कुठले पहा? COD and AOB हे vertically opposite angle आहेत. Therefore A8 is this triangle are similar. इथपर्यंत आपला पहिला भाग फटाफट आपल्याला लिहिता आला पाहिजे. If the triangle similar sides are proportional. If the triangle similar sides proportional म्हणजे काय लिहा? CD upon AB तसंच OD upon OB, right? If the triangle are similar sides are proportional. परत सांगतो तुम्हाला, CD upon काय AB आणि हा जो आहे OD upon OB. समजतो? If the triangle are similar side are proportional, किमती टाका आणि उत्तर काढा. 6/20 is equal to OD upon 15. तिरकस गुणाकार करा. 6 into 15 is equal to 20 into 20 मल्टिप्लाय डिवाइड करा. आता हे सोडवायचं कसं? तुम्ही नेहमीप्रमाणे सोडू शकता. 5 3 15, 5 3 5 20, 2 4, 2 3 6, 3 9, 9/2 that is 4.5. संपला विषय. 90 सरळ गुणाकार 90/20 म्हणजे 9.5, 9/2 that is 4.5. चाल कसं करायचं तुमच्यावर आहे. मी कॅल्क्युलेशन अनेक पद्धतीने तुम्हाला सांगू शकतो. समजतं? क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन 7 काय बा? ABCD is a parallelogram, that is AB parallel to BC and BC parallel to AD. ओके. लाईन AB वाढवली पुढे आणि E हा पॉइंट BC वर घेतला आणि DE वाढवली, राईट. ते कुठे छेदतात? T मध्ये छेदतात. या ठिकाणी म्हटले पॅरलोग्राम E is a point on side BC. E कुठे आहे? BC वर आहे आणि मग DE वाढवतोय, AB वाढवतोय, T मध्ये इंटरसेक्ट करतात. देन प्रूव्ह दॅट D into B is equal to C into T. ओके. अवघड काही नसतं, फक्त डोकं शांत ठेवा. ABCD इज अ पॅरलोग्राम. पॅरलोग्राम मध्ये आपल्याला माहित आहे अपोजिट साइड आर पॅरलल, म्हणजे AB पॅरलल टू कोणाला आहे? CD ला आहे. मग अँगल हा दिसतो का? म्हणजे AT पॅरलल टू DC हा अँगल आणि हा अँगल अल्टरनेट अँगल आहे, राईट. हा अँगल आणि हा अँगल कुठला आहे? व्हर्टिकली अपोजिट आहे. A8 नुसार ट्रायंगल सिमिलर येते, बरोबर का? डोकं शांत ठेवा. चला हरकत नाही. ATE म्हणजेच BTE, राईट, कॉन्ग्रुएंट टू CDE. दॅट इज BTE इज कॉन्ग्रुएंट टू CDE. झालं. आता दोन ट्रायंगल आपण घेऊया. कुठले दोन ट्रायंगल पहा? हा एक ट्रायंगल BTE आणि दुसरा CDE. हा ट्रायंगल घेऊया आपण. पहा इथे पण दिलेलं आहे BTE इज कॉन्ग्रुएंट टू CDE. अल्टरनेट अँगल आहे फ्रॉम 1, राईट. त्यानंतर BET व्हर्टिकली अपोजिट अँगल इज इक्वल टू व्हॉट? CEBD. CD याला कारण काय येणार? व्हर्टिकली अपोजिट अँगल.
म्हणून ए टेस्ट नुसार हे ट्रायंगल सिमिलर मिळतील. इथपर्यंत काहीच प्रॉब्लेम नाही, फटाफट फटाफट देऊ शकतो आपण. बरोबर, हे व्हर्टिकली अपोजिट आहेत, हे अल्टरनेट अँगल आहेत, राईट. हे दोन ट्रायंगल मधील अँगल इक्वल मिळाले दोन, म्हणून ए टेस्ट नुसार दिस ट्रायंगल आर सिमिलर टू इच अदर, राईट. द ट्रायंगल आर सिमिलर, साइड्स आर प्रोपोर्शनल. बरोबर, बीई आपण काय लिहूया, सी आणि बरोबर ना, बी अपॉन सी. तसं टीई आपण काय ना, बी. इफ द ट्रायंगल आर सिमिलर, साइड्स आर प्रोपोर्शनल, करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल. इथपर्यंत काय शंका आहे? नाही. नेक्स्ट, समजतं का बेटा? पुढे मग टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन, बी इंटू डी इज इक्वल टू सी इंटू डी. दॅट्स युअर आन्सर. संपलं. बरोबर, क्रॉस मल्टिप्लिकेशन बी इंटू डी इज इक्वल टू सी इंटू डी. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, यू गेट द आन्सर. हे आन्सर आपल्याला होतं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 8 बघूया. तुम्हाला स्पीडली वाटेल, पण स्पीडली वाटतं याचं कारण हे कलरफुल आहे, लवकर समजतं म्हणून स्पीड येतं. लक्षात आलं? काय अवघड नाही. या ठिकाणी एसी आणि बीडी एकमेकांना पी मध्ये पॉइंट मध्ये काय करतात? इंटरसेक्ट करतात, राईट. द इंटरसेक्ट पॉइंट पी अँड एपी अपॉन सीपी, एपी अपॉन सीपी सो डिस्टन्स कुणा बीपी अपॉन, बरोबर, याच्याशी निगडीत आहे. मग आपण लक्ष द्या, काय दिलेलं आहे ते बघूया आपण. लक्ष द्या आणि कसं सोडवायचं ते. हे दोन ट्रायंगल एपीबी आणि सीपीडी, राईट, या दोघांचा विचार करू. एक एपी अपॉन सीपी इज इक्वल टू बीपी अपॉन डीपी दिलेलं आहे, गिवन. हा व्हर्टिकली अपोजिट आहे, एपीबी आणि सीपीडी व्हर्टिकली अपोजिट आहे. आणि म्हणून साइड अँगल, साइड कुठले? साइड प्रोपोर्शनल आहेत, साइड अँगल साइड, आणि त्यातला मधला अँगल काय? इक्वल आहे, हा, राईट. म्हणून एसएस टेस्ट दिस ट्रायंगल आर सिमिलर टू इच अदर. दिस ट्रायंगल आर सिमिलर टू इच. संपला. किती सोपं आहे पहा. त्याला रिझल्ट बाय एसएस टेस्ट. संपलं. त्यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि फार महत्वाचा, परीक्षेला बऱ्याच वेळेला विचारलेला आहे, त्यामुळं काळजीपूर्वक लक्ष द्या. पहा, इन ट्रायंगल एबीसी, एबीसी पूर्ण ट्रायंगल, आणि दुसरा एडीसी, ह्या दोन ट्रायंगलचा विचार करायचा आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, लक्षात आलं का, बीएसी अँगल आणि एडीसी अँगल असा ट्रायंगल असा विचार करू शकतो. पहा, काय प्रूव्ह करायचं आहे? अँगल बीएसी जेवढा आहे, अँगल बीएसी म्हणजे हा पूर्ण मोठा अँगल इज इक्वल टू अँगल एडीसी, बरोबर. आणि असं असेल तर प्रूव्ह करायचं सीएस स्क्वेअर इज इक्वल टू सीबी इंटू सीबी. अवघड नाही, सोपा आहे. लक्ष द्या, आपण पहिल्यांदा बघूया. लक्ष द्या, बीएसी ट्रायंगल आणि एडीसी ट्रायंगल या दोघांचा विचार करूया. आपल्याला काय दिलंय? अँगल बीएससी जेवढा आहे तेवढाच अँगल एडीसी आहे, गिवन. त्यानंतर आणखी काय दिलेलं आहे आपल्याला? तर बीसीए आणि एसीडी म्हणजे सेम अँगल आहे, त्याला कॉमन अँगल म्हणतो, बरोबर. दोन अँगल सारखे झाले, ए टेस्ट द्वारे ट्रायंगल सिमिलर मिळाले. इफ द ट्रायंगल आर सिमिलर, साइड्स आर प्रोपोर्शनल, बरोबर का. मग या ठिकाणी मला सीए स्क्वेअर पाहिजे, म्हणून सीए अपॉन काय? सीडी. इकडे लक्ष द्या. सीए मी काय सांगतोय समजावून घ्या. सीए अपॉन सीडी, राईट, इज इक्वल टू बीसी अपॉन सीबी, सीबी अपॉन सीए म्हणू शकतो, चालेल. याला कारण लिहा, करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल, आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, सी इंटू सी सी स्क्वेअर आपल्याला पाहिजे उत्तरात, राईट. सीबी इंटू सीडी क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, मग सी स्क्वेअर इज इक्वल टू सीबी इंटू सी. संपलं. बा दिसताना भयानक दिसतं, प्रत्यक्ष काही अवघड नाही. लक्षात, सी स्क्वेअर इज इक्वल टू सीबी इंटू सीडी असं उत्तर मिळालं. इथे आपला 1.3 कम्प्लीट जमला. लक्षात आलं का? अहो, माझे व्हिडिओ जे आहे ते एक एक 2-2 तास शिकवायची गरज नाही. तुम्हाला मोजून तुम्ही छान अभ्यास करायला लागलात तर अगदी कमी वेळात सगळं संपतं. तुम्हाला मी बेसिक सांगितलं, त्यानंतर त्याचे काय क्रायटेरिया सगळे टेस्ट आहेत त्याचे जे डिस्कस केलं, पूर्ण 1.3 डिस्कस केलं. इतका कमी वेळात सुद्धा हे शिकवता येतं. प्रामाणिकपणे
20-25 किंवा 30 मिनिटाचा व्हिडिओ आहे, जास्तीत 40 मिनिटाचा. तुम्ही प्रामाणिकपणे वेळ द्या आणि रिवाइज करा. यू गेट द सक्सेस 100%. मित्रो, धन्यवाद. मगापासून आपण जे लेक्चर ऐकला त्याबद्दल. भूमितीसारखा किचकट विषय आहे, परंतु मी ॲनिमेशनच्या साहाय्याने किंबहुना अतिशय इंटरॅक्टिव्ह मेथडनं तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. जर माझे व्हिडिओज तुम्हाला आवडले असतील तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, सपोर्ट करायचं आहे, कॉमेंट्स करायचे आहेत. जर खरोखरच आवडला तर कॉमेंट्स करा, शेअर करा, की अशा विद्यार्थ्यांना जे गरीब आहेत, आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत आणि घरची परिस्थिती त्यांची नाही आहे मोठमोठे क्लास लावण्यासाठी, त्या विद्यार्थ्यांसाठी हे प्रामाणिकपणे मी अतिशय मेहनतीने हे व्हिडिओज बनवतोय. ह्या व्हिडिओज त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, यूट्यूब चॅनल विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. मुळामध्ये ऑनलाईन शिकणं अवघड आहे असं वाटत असेल तर चुकीचा गैरसमज आहे, पहिल्यांदा दूर करा. ऑनलाईन हे ऑफलाईन सारखंच आहे, फक्त प्रामाणिकपणे शिकण्याची जिद्द असली पाहिजे आणि ती जिद्द तुम्ही नक्कीच ठेवाल आणि ह्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब कराल, लाईक कराल आणि इवन ह्या चॅनलमधल्या सगळ्या जेवढ्या व्हिडिओज आहेत तेवढ्या व्हिडिओज तुम्ही प्रामाणिकपणे बघाल आणि जॉमेट्री सारख्या विषयात किंवा अल्जेब्रा सारख्या विषयात तुम्हाला आउट पैकीच्या पैकी मार्क मिळवण्यासाठी मी नक्कीच मदत करेन, ही तुम्हाला 100% गॅरंटी देतो. धन्यवाद. थँक्यू माय डिअर्स. थँक्स ऑल माय स्टुडंट्स. माझ्या सर्व विद्यार्थ्यांना धन्यवाद. थँक्यू.